नमस्कार मित्रांनो, माझं नाव केतक बडगुजर. वेलकम टू फर्स्ट एपिसोड ऑफ खाओ पिओ भारत. आज आपल्यासोबत असे व्यक्ती आहेत ज्यांनी 22 वर्ष समुद्रामध्ये कॅप्टन म्हणून काम केलेलं आहे. त्यांनी त्यांचं स्टेबल करिअर सोडून एक रेस्टॉरंटची सुरुवात केली, पण रेस्टॉरंट सुरू केल्याच्या 24 ते 25 दिवसात त्यांना ते बंद करावं लागलं जस्ट बिकॉज ऑफ लॉकडाऊन. अँड नाव ही इज स्टँडिंग स्ट्रॉंग इन फ्रंट ऑफ अस अँड टेलिंग हिज स्टोरी. सो वेलकम सर टू खाओ पिओ भारत. हिज नेम इज ज्ञानेश दांडेकर and so we share a common bond also. So he is from my school. So yeah. Thank you, Getak. Thank you for having me here. So sir, 22 वर्षाचं करिअर, स्टेबल करिअर सोडून तुम्ही रेस्टॉरंट सुरू करायचा विचार केला. लाईक फ्रॉम वेअर डिड द इन्स्पिरेशन कम फ्रॉम अँड वाय रेस्टॉरंट बेसिकली? Okay. So when I was sailing, I always had to think that I am not going to sail forever. ओके. So I would have eventually stepped out of active sailing But- and started something of my own, be it a job or be it a business or whatever it is. Now coming to the point as to why restaurant, it was like my first love. Okay. I love going to restaurants, love eating food, love the whole vibe, the energy, the fact that you get to try different cuisines, meet different people, and generally have a good time. At the same time, going to a restaurant and starting a restaurant as a business are two complete different ball games. Luckily for me, my in-laws side of family is very strong in restaurants. बर. So त्यांचं कसं आहे, since 1964 they own a iconic restaurant in Pune. ओके. आणि लकीली मला 2 वर्ष त्यांच्याबरोबर काम करता आलं. वाव, दॅट्स आणि व्हेरी दॅट इज वेअर आय लर्न द रोप्स ऑफ की या बिझनेसमध्ये नक्की काय आहे, कसं आहे, काय करायला लागतं, रोजची काय काय म्हणायचं त्याला स्ट्रगल्स आहेत, हे सगळंच. सो त्यामुळे कसं होतं की त्याचा मला थोडक्यात प्रिव्ह्यू मिळाला. आणि समवेअर डाऊन द लाईन म्हटलं की आता आपण हा प्रिव्ह्यू आपण स्वतःसाठी अप्लाय करू आणि आपण बघू काय होतं आहे. तिथून हा फायनली मी डिसिजन घेतला की आय विल स्टार्ट अ रेस्टॉरंट ऑफ माय ओन. बट युजली जेव्हा आपण एक बिझनेस म्हणजे म्हणतो ना करायचा डिसिजन घेतो, देर इज लॉट ऑफ नेसेयर्स विच वी फेस. तुझं चालणार आहे का? ऑलरेडी एवढे लोक सुरू करतात आहे, तू काय वेगळं करणार आहे, राईट? बरोबर. ते असं एक असतं माइंडसेट. बरोबर. आणि दे डोंट, आणि जोपर्यंत ते बघत नाही की हां. सो बेसिकली माझं म्हणणं असं आहे की एव्हरीबडी वॉन्ट्स टू बी अ पार्ट ऑफ सक्सेस अँड नो बडी वॉन्ट्स टू बी पार्ट ऑफ स्ट्रगल. But that is with everybody and everyone, right? बरोबर. Whether you are doing a job or you're starting a business. And like you rightly said, की business करताना naysayers किंवा doubters जास्त असणार आहेत. बरोबर. And in my case, it was the same thing. अँड दॅट टू कम्स युजली फ्रॉम द क्लोज पीपल. Yes. So कसं आहे त्याचं की there is it's not that they don't want you to succeed. ओके. They are more worried about your failures. ओके. So they want to protect you from the failures. Okay, बरोबर. that is the reason ki they are saying ki, are you sure you want to start this? In my case, my parents, they come from a typical Maharashtrian middle class family. बरोबर. Both my parents are बरोबर. working parents. आणि त्यांना ऑलवेज ते होतं की हा हे चालू करतोय पण याला हे जमणार आहे का? बरोबर. आमच्या फॅमिलीत कोणी बिझनेस केलेला नाहीये, आता हा पहिला उठून बिझनेस करतोय. बाकी सगळे माझे कझिन्सनी सगळे एव्हरीबडी इज इन टू IT अँड Okay. मोस्ट ऑफ माय फॅमिली इज इन US अपार्ट फ्रॉम अ फ्यू हिअर. बरोबर. पण ते सगळं नॉर्म सोडून आता अचानक रेस्टॉरंट का चालू करतोय? सो दॅट फिअर अँड द डाऊट इज ऑलवेज गोइंग टू बी देअर, राईट? अँड ऑफकोर्स देन ॲट द सेम टाइम यू हॅव दोज हू विल सपोर्ट यू एज वेल की बरोबर. ओके यू वॉन्ट टू स्टार्ट समथिंग ऑफ युअर ओन, डू द मॅथ, डू युअर होमवर्क, डू युअर रिसर्च, डू युअर वर्क, अँड इफ यू आर कन्व्हिन्स्ड गो अहेड अँड डू इट. अँड दॅट इज एक्झॅक्टली हाऊ इट स्टार्टेड. आणि मग तुमच्या लाईफमधला टर्निंग पॉईंट कोणता होता? जसं की तुम्ही म्हणले की तुमचं 24 दिवसात रेस्टॉरंट बंद पडलं. सो म्हणजे असा विचार आलाच असेल ना की काय आता पुढे काय, राईट? सो वॉज इट द रेस्टॉरंट द टर्निंग पॉईंट ऑर द करिअर किंवा जे 22 वर्ष सुरुवात जिथून झाली दॅट वॉज द टर्निंग पॉईंट? असं कुठला पॉईंट होता एक्झॅक्टली? I don't think there is a turning point, frankly speaking, because life is a continuous series of events, right? बरोबर. Assume that I'm going to live 70, 80 years. ओके. So if I say that, my turning point was at 22, then what was I doing for the next 60 years? If I say my turning point was 40, then what am I doing for the next 40 years? So it is not about the turning point. Whatever process or whatever stage you are in life, तुम्ही काय करताय, तुम्ही ते एन्जॉय करताय, तुम्ही ती गोष्ट किती सिन्सिअरली करताय किंवा नाही करताय, व्हॉट काइंड ऑफ एफर्ट्स यू आर पुटिंग इन, हाऊ डिसिप्लिन यू आर अबाउट डुईंग दॅट थिंग. जेव्हा मी माझ्या सर्व्हिसमध्ये होतो, आय ॲब्सोल्युटली एन्जॉयड इट. आय लव्ड इट. इनफॅक्ट पीपल आस्क मी की तुम्ही हे का सोडलं, डोंट यू मिस इट? आय सेड नो, आय डोंट मिस इट, बट दॅट डझंट मीन आय डिडंट लव्ह इट. आय ॲब्सोल्युटली लव्ड इट.
I loved sailing every day of it. Okay. But the time came that I had to quit it. Right. And I wanted to quit it, not that Right. I was made to quit. Right. And I quit and I moved on. So no turning point per se. सो रेस्टॉरंट जेव्हा तुम्ही सुरू केलं आणि जस्ट विदिन अ मंथ तुम्हाला क्लोज करावं लागलं, सो हाऊ डिड यू टॅकल दिस सिच्युएशन अँड हाऊ डिड यू स्टँड स्ट्रॉंग? That was actually easier. कारण झालं Okay. असं की when I started a restaurant, I started the restaurant with my own funds, with a little bit of help here and there. And I had sufficient amount of savings. Even though I was thoroughly invested into the initial capital or setting up or running paying the bills of the rent, the staff, the welfare and all of that and the running of the house, I was still had the cushion to, Okay. withstand the financial blow of COVID. So you had that safety net. Yes. Right. And if you ask me, did the first lockdown or the first few months of the lockdown bother me? No. It was actually a good break for me. In a Okay. sense that from a complete pressure cooker situation, I was home doing nothing, spending my time with my family, my kids, playing, cooking at home, enjoying my time. So though the whole world was shut down and I had no income, it wasn't too bad. ओके. मग तुम्ही अशा लोकांना काय सजेस्ट कराल ज्यांना ले ऑफ फेस करावे लागतात, किंवा दे स्टील राईट नाव यू ऑलरेडी कम फ्रॉम अ सेफ्टी नेट, राईट, बट हू फेस अनसर्टनिटी? आजच्या आपण बरेचसे बघतो, पीपल आर कमिटिंग सुसाइड्स अँड एव्हरीथिंग. Yeah. सो व्हॉट यू विल सजेस्ट टू देम? Okay. So when I say that I had a safety net, that doesn't mean I did not face financial troubles. ओके. That came later on, be it the second wave or be it some other, launching of corporations like काम चालू होतं, because of which my place had to kind of shut down for a period of time. तर त्याच्यानंतर फायनान्शियल बर्डन्स आणि फायनान्शियल लूपहोल्स, नॉट लूपहोल्स, यू कॅन से डिफिकल्टीज यायला लागले. ओके. सो हे प्रत्येकाला ॲट सम पॉईंट ऑफ टाइम येतात. कधी ना कधी येणार आहे. सो बेसिकली पण- तुम्ही हा नेव्हर गिव्ह अप जो माइंडसेट आहे करेक्ट. तो कुठून डेव्हलप केला? इज इट फ्रॉम Maybe that's how I am. Maybe that's how I am. ओके. कारण the good part about sailing was you are on that unit, बरोबर. right? So जे काय त्या बोटीवरती होतंय नाही होतंय, you are in charge. As a captain, you are in charge. बरोबर. सो ती बोट बुडली तरी यू आर इन चार्ज, ती बोट फ्लोट राहिली आणि तुम्ही 4 तारे कमवलेत तरी यू आर इन चार्ज. सो यू हॅव टू बी शुअर ऑफ एक्झिक्युटिंग एव्हरीथिंग. ओके. सो त्याच्यात एव्हरी डे इज नॉट गोइंग बी सेम. यू आर फेसिंग स्टॉर्म, यू आर फेसिंग दिस, यू आर फेसिंग दॅट. यू हॅव टू कम आउट ऑफ इट. Similarly here in a business, some days you're going to, not do well. Some days you'll do exceedingly well. Some days you will run into some other problem. But you have to keep doing it. So Just because consistency. something is not working, Yeah. you don't give up. You don't jump the ship. You just stay there. You have Because to. if you're convinced with the idea, you stay. सो आणि मग तुम्ही जेव्हा म्हणला की तुमचं ऐन वेळेस शेफ सोडून गेला, Mhm. राईट, मग तुमची एक ऑलरेडी डिपेंडन्सी होती, राईट. सो फ्रॉम कॅप्टन टू कॅप्टन कुक Mhm. ही जर्नी सांगा मला. That's actually quite funny. So when I was in captain, right, हम्म. तर वेळ मिळायचा. बरोबर. Because as a captain, you're kind of a manager role, किंवा administrator role. So you are expecting people to do their job. And you are just overseeing that what everybody is doing, right? So त्या मधल्या वेळात I would often go down to the galley and make some meals. Of course, it wasn't every day. Whenever we're on long sailings or I would love cooking. So that captain cook actually happened on the ship itself. Okay. Having said, when things between the first and second lockdown, it kind of eased out. So आम्हाला restaurants ना, we had a permission to sell food as parcels or packages, ओके. but not as service. हम्म. So त्या पिरियडमध्ये रेस्टॉरंट फॉर लिमिटेड नंबर ऑफ आवर्स, आय थिंक यू कुड ऑपरेट इट ओनली टिल 7 PM or 8 PM का असं काहीतरी होतं. ते स्ट्रेंज आवर्स, आय डोंट रिमेंबर. सो ते त्या पिरियडमध्ये आम्ही होतो आणि वर्कलोड नव्हता, काही नव्हतं, माझा स्टाफ होता. आणि म्हणलं, ठीक आहे, चालू आहे सगळं. बट स्टील आणि- कम ऑन, यू बिकेम द इनचार्ज ऑफ युअर रेस्टॉरंट, राईट. बट बरेचसे लोक आहे ना, तो म्हणजे काय म्हणतात त्याला, की दुसऱ्याच्या भरोसे रेस्टॉरंट चालवायचं आणि ते कमीपणा घेतात हे बरोबर. करण्यात. सो तुमचं काय मत आहे याच्यावरती? सो डिग्निटी ऑफ लेबर इज द बिगेस्ट प्रॉब्लेम दॅट मोस्ट पीपल फेस. ओके. लोकांना मी हे ग्लास उचलला हम्म. तर कमीपणा आहे बरोबर. हे त्यांना वाटतं. जर Okay. तुम्ही त्या माइंडसेटचे असाल तर तुम्ही हे कामच करू शकत नाही. हे नाही, कुठलंच काम करू शकत नाही. दॅट इज द फॅक्ट.
आता जेव्हा माझा कुक निघाला तेव्हा मी रेस्टॉरंट बंद करू शकलो नाही ना, आणि बंद केलं असतं तर त्या रेस्टॉरंटवरती इम्पॅक्ट झाला असता. सो 3 आठवडे अंटिल आय फाउंड अ न्यू कुक हू वॉज केपेबल ऑफ रनिंग माय शो. 3 आठवडे कमर्शियल कुकिंग मी फुल फ्लेश करत होतो विदाउट अ प्रॉब्लेम. सो बेसिकली तुम्ही म्हणताय की जरी ठीक आहे तुमच्याकडे शेफ असेल, सगळं काही असेल, तुम्ही यू कांट बी डिपेंडंट होलली ऑन दॅट पर्सन. तुम्हाला इन्चार्ज हे व्हावंच लागेल. तुम्हाला तिकडे जाऊन भले तुम्ही कितीही मोठे रेस्टॉरंट ओनर असाल, यू हॅव टू चॉप द ऑनियन्स, यू हॅव टू गो अँड बी द इन्चार्ज फॉर द सेम. तसं नाही एक्झॅक्टली. यू हॅव सिस्टम्स इन प्लेस, यू हॅव पीपल इन प्लेस अँड सगळं. पण तुम्हाला जर गरज पडली, आता माणसं आली नाहीत, बरोबर, तर ते गरज आहे. तर बरोबर. समबडी असू सबस्टिट्यूट, वेदर तो दुसरा माणूस कोणतरी आहे तो करू शकेल का तुम्हाला करायला लागतंय, दॅट डिपेंड्स ऑन द सिच्युएशन, राईट. सो त्याची तयारी पाहिजे, की अशी गरज नाही की तुम्ही ते केलंच पाहिजेत, पण या सगळ्या गोष्टी करायची तयारी पाहिजे. आता माझा कुक पळाला किंवा माझा वेटर पळाला किंवा माझा मॅनेजर पळाला म्हणून मी आता उद्या रेस्टॉरंट उघडणार नाही, हे होऊ शकत नाही. बरोबर. सो दॅट इज वॉट इट इज, अँड दॅट गोज विथ एव्हरी बिझनेस. की in a factory where a production line is going on, if a certain machinist doesn't turn up, you don't shut the factory. Somebody else has to replace it. राईट. So you need to be prepared for these contingencies. आणि तुमच्या स्ट्रगलच्या काळात सर्वात मोठा आधारस्तंभ कोणाचा होता? I would say my elder brother ओके. and one of my very close friends who's part of my merchant navy colleagues. ओके. So त्या दोघांचा. नाईस. आणि बेसिकली सीमध्ये सीमध्ये कॅप्टन Mhm. आणि ऑन्टरप्रिनरशिप ह्यात काय सिमिलॅरिटी आहे? पुष्कळ. लाईक मी आता थोड्या वेळापूर्वी म्हणलं की ऑन अ शिप यू आर मॅनेजिंग एव्हरीथिंग. ओके. And on a ship, you are dealing with regularities, you're working with different governments, you're working with different rules, regulations, laws, Right. implementation of that, checks, balances, auditors, the commercial aspects of it. So you meet a variety of people and you have to take care of your own stuff, राईट. right? So you are running multiple, what you can say, roles being on a ship. Though त्या शिपचं एक्सपोजर कमी असेल, पण ॲट द सेम टाईम वेन यू चेंज द लोकेशन, त्या लोकेशनप्रमाणे तुम्हाला ते सगळं ॲडजस्ट करून ते करायला लागतं. जस्ट इन दॅट सिमिलर वे अन ऑन्टरप्रनर वेन ही इज डुईंग अ बिझनेस, ही कम्स अप विथ अ आयडिया. त्या आयडियाचं एक्झिक्युशन कसं करायचं, प्लॅनिंग कसं करायचं, काय काय लागणार आहे, काय काय नाही लागणार आहे, अँड फायनली एक्झिक्युशन कसं करायचं, बरोबर, ह्या सगळ्याला पण प्रोसेसेस आहेत. बरोबर. So similarly, you need to adopt those processes and execute those processes. So that is where the similarities come. सो तुम्ही जसं म्हणलं की ओनरशिप, बऱ्याचदा आपण असंही बघतो की काही लोक जे आहेत, फॉर एक्झाम्पल एम्प्लॉईज, Mhm. राईट, बिकॉज ही इज नॉट द ओनर ऑफ द कंपनी और ही इज नॉट द ओनर ऑफ द वॉट एव्हर द वेंचर इज रनिंग, सो ही डझंट टेक द ओनरशिप. Mhm. त्याला फक्त पडलेलं असतं की मी 9 ते 5 जॉब करणार आणि निघणार. Mhm. सो अशा लोकांना हाऊ डू यू मॅनेज अँड मग त्या लोकांना सजेस्ट काय करा जर का तुम्हाला त्यात सुद्धा ग्रो व्हायचं आहे, Mhm. किंवा तुम्हाला बिकॉज युजली कसं असतं की लोक सेफ्टी नेट खेळतात. मला काय म्हणतात त्याला, झंझट नको, Mhm. राईट, मला हे सगळं नाही करायचं 9 to 5 जॉब. हम्म. त्यामुळे त्यांना ओनर बेसिकली हे काय की ओनरशिप नाही घ्यायची. बरोबर. दॅट्स वाय दे डू जॉब. आणि मग Correct. जॉब मध्ये अनसर्टनिटी आली की मग देन दे जम्प इन टू बिझनेस. सो अशा बरोबर. लोकांना तुम्ही काय सजेस्ट कराल? So those who want to be entrepreneurs but they don't want to take risk. और आय वुड से ओनरशिप पण नाही घ्यायची. जसं मी म्हणलं तुम्ही मला मागचं एक्झाम्पल दिलं की काय सगळे लोकच करणार आहेत जे हायर करणारी तेच. ते त्या लोकांचं कसं आहे माहिती आहे का, की इफ यू डोंट टेक ओनर्स ऑन युअर सेल्फ, की माझी जी आयडिया आहे ही मला जर एक्झिक्यूट करायच्या मी ओनर्स घेत नाही, तर माझ्या खाली काम करणारा माणूस कशासाठी जबाबदारी घेईल. सो यू मीन टू से यू हॅव टू लीड बाय एक्झाम्पल. इट्स ॲज सिम्पल एज दॅट. सपोज मी उभं राहून काम करू शकायची माझ्याकडे कुवत नाही किंवा ॲटिट्यूड नाही किंवा ॲबिलिटी नाही, तर मी ज्यांना कामावरती ठेवलं आहे ते कसं काम करतील. इट्स ॲज सिम्पल एज दॅट, राईट. So there is a quote which I read somewhere. एक लेझी किंगडमचा राजा लेझीच असतो, एक्झॅक्टली. आणि एक ऍक्टिव्ह किंगडमचा राजा तो खूप ऍक्टिव्ह असतो. Correct, So this is the right thing which I ॲब्सोल्युटली. right. So तुमचा सक्सेसचा फॉर्म्युला काय? सक्सेसचा फॉर्म्युला एवढाच आहे की आय डोंट मेजर सक्सेस इन टर्म्स ऑफ हाऊ द मॉनिटायझेशन ऑफ इट. ओके. की आज माझं रेस्टॉरंट चालतं आहे म्हणजे त्याचे पैसे किती बनत आहेत, काय बनत आहेत, किंवा जेव्हा चालत नव्हतं म्हणजे माझं वॉज इट अ फेल्युअर. नॉट रिअली.
द आयडिया दॅट आय हॅड, त्या आयडियावरती मी किती काम केलं, हाऊ डिसिप्लिन वॉज आय गिविंग इन माय बेस्ट, ओके आणि त्याच्या इम्प्लिमेंटेशनमध्ये आणि त्याच्या एक्झिक्युशनमध्ये मला सक्सेस मिळाला का, द वे आय थॉट इट, ओके. दॅट इज सक्सेस फॉर मी. सो बऱ्याचदा आपण बघितले की काही रेस्टॉरंट्स दे स्पेंड लॉट ऑन दॅट नॉस्टॅल्जिक व्हॅल्यू, द वाइब्स विच वी गो अँड पे फॉर, बट स्टील they are not coming to that place where the actual food quality is the great. So what कसं आहे, exactly it is? प्रत्येक एव्हरीथिंग इज लाईक अ थिएटर, राईट? Hmm. So there are certain restaurants or certain places which are attracting customers for the ambience or for the vibe or for XYZ reason. Maybe you have great location, whatever it may be. There are some who are attracting purely for the quality of food. There are some who may be attracting purely on a price point of view, बरोबर. right? So it is not that one is right or the other one is wrong. It is what that person who's executing that certain idea, what he or she has thought of, and what kind of crowd they want to attract, and on what basis. So there is no one, what you can say, formula that fits all. Everything fits into this market. Okay. Like you have great number of restaurants which have been here since 1960s, 70s, Yeah. right? Yeah. And though they don't have the best dosa in the world, बरोबर. people still go there. So and it the is whole the so-called so the nostalgic nostalgia value. works. आता मी किंवा माझे वडील किंवा त्यांच्या अलीकडचे पलीकडचे जनरेशन्स या फर्ग्युसन कॉलेज रोडमधल्या एरियामधली जी काय लोक, कॉलेजेसमधली लोक बरोबर. कट्टेगिरी करायला काय तिथे पटायची. सो त्या लोकांना अजूनही तिकडे आवडतं जायला. सो दॅट इज वॉट इज द USP ऑफ दॅट प्लेस, बरोबर. राईट? बट इफ यू गो टू अ न्यू प्लेस, मे बी द फूड इज द USP, राईट? आता तसं तुम्ही बघा की आता बाणेरवरनं ज्यांना पुण्याची काही घेणं देणं नाही, बाणेर, विमाननगर, खराडीमध्ये राहणारी लोक बरोबर. जे नवीन आले आहेत, डिफरंट टाउन्समधून आले आहेत, त्याला मी आता भेटलो आणि त्याला म्हणलं की आता चल मी तुला बेस्ट मिसळ ऑफ पुणे बरोबर. घेऊन गेलो. त्यांनी मिसळ खाल्ली तर तो पहिलं तो म्हणेल ये क्या हाल है, क्या है भाई, ये क्या बैठने के लिए भी जगह नहीं है, साइड टू साइड बैठना पड़ता है, इसमें क्या है? ही विल नॉट वैल्यू द ट्रेडिशन, ट्रू. right? So that is the thing. So you have to always be sure that मैं किधर लेके गया तो it has to work. बरोबर. बरोबर. सो बेसिकली लेट्स से एखादा नवीन ऑन्टरप्रेनर आहे, त्याला सगळ्या कॉम्पिटिशनला ब्रेक करून जे आपण एक सो कॉल्ड नॉस्टॅल्जिक व्हॅल्यू असेल किंवा एखादी ब्रँड व्हॅल्यू असेल ते ब्रेक करून त्याला उतरायचं मार्केटमध्ये, त्याचं स्टार्टिंग पॉईंट कसं असायला पाहिजे? Okay, first and foremost, when you are into an entrepreneurship, बरोबर. never come in with an idea that you want to break somebody Okay. and make your success. बरोबर. You have to build your own success. You Okay. have to build your own product. You have to be so strong in whatever that you're selling or whatever you're trying to make is so good that people will automatically move from you. But if you're doing it the other way around, that I Okay. want to show him down so that I succeed, that will never work. बरोबर. बट ऑन्टरप्रेनरशिप म्हणलं की ॲट द एंड ऑफ द डे पैसा मॅटर करतोच, Yes. राईट? सो आय जस्ट वॉन्टेड टू नो, पैसा का कस्टमर ट्रस्ट? Customer trust equates paisa. It's as simple as that. So if I just look at money and I don't look at the core of it, which is the customer who's paying me the money, बरोबर. I have lost the game, right? So for me, customer holds the key to this whole business. So as long as I'm able to, please the customer, keep the customer happy, have the recall value, that is where I'll make money, बरोबर. right? I don't want a person to visit my place once and never turn up the second time, right? Okay, India has sufficient population, so even if the customer never returns, it may not harm me. But if I work on that principle, I will never grow. So I have to always grow on customer first policy. सो आपण बऱ्याचदा बघतो, आपल्याला म्हणतो ना की मला जर का हे माहिती असतं तर मी हा निर्णय घेतलाच असता, राईट? सो तुम्हाला समजा आधीच माहिती असतं की लॉकडाऊन लागणार आहे आणि तुम्ही तो निर्णय घेतला असता का? निर्णय घेतला असता, फक्त डिले केलं असतं. बरोबर. फॉर ऑब्वियस रिझन्स, राईट? या ऑफकोर्स. डिले केलं असतं की माझे पैसे वाचले असते. कारण ऑल सेड अँड डन, आय लॉस्ट अ लॉट ऑफ मनी इन रेंट, आणि जागेत नवीन इन्व्हेस्ट केलं होतं. इट वॉज नॉट समथिंग दॅट आय कुड पुल आउट ऑल्सो. सो आय वॉज जस्ट लॉक्ड इन. तर ऑफकोर्स लाईक यू राईटली सेड की मला आधी समजलं असतं तर पॉज बटन नक्की दाबलं असतं. बट तेच केलं असतं. केलं हेच असतं. ओके.
सो तुमच्यात सगळ्यात तुमच्या लाईफमध्ये सर्वात मोठा फेलियर कोणता होता लाईफमध्ये आजपर्यंत? तो एक थोड्या वेळापूर्वी मला विचारलं ना, सक्सेस, बिगेस्ट बरोबर. सक्सेस काय, आणि बरोबर. सो ऑन अ सिमिलर नोट, फेल्युअर काय. सो वाय आर वी मेजरिंग इन टर्म्स ऑफ सक्सेस ऑर फेल्युअर? ऑब्स्टिकल्स, येस, ओके. देर वर सो मेनी ऑब्स्टिकल्स. मध्ये माझ्या सी लाईफमध्ये असेल, माझ्या या करंट रेस्टॉरंट बिझनेसमध्ये असतील, देर वर मेनी ऑब्स्टिकल्स. मध्ये कोविड असेल, कोविड-2 असेल, द PMC डिगिंग ऑफ माय रोड असेल, काही Okay. असेल. सो ऑब्स्टिकल्स वर प्लेंटी, रनिंग ऑफ द कुक्स रनिंग अवे असेल. पण यू जस्ट हॅव टू गेट Keep आउट ऑफ running इट the अँड business. dig yourself out of it and keep moving. ओके. सो गोइंग टू नेक्स्ट क्वेश्चन. तुमचा सगळ्यात मोठा विक्ट्री मोमेंट कुठला होता लाईफमध्ये? सगळ्यात मोठा विक्ट्री मोमेंट, वाव. सो म्हणजे असं नाही आय हॅव अचीव्ह दिस, पण ठीक आहे, आय हॅव अचीव्ह की मी काहीतरी आता केलंय अचीव्ह, मला असं वाटतं. Okay, so I would not say I have reached my victory moment yet. I would say that I still have bigger plans for myself. Okay. Do different things. Open up a bigger restaurant at some point in time. So I don't think I have reached my victory moment yet. I will, but I haven't yet. अँड व्हॉट इज युअर बिगेस्ट फिअर? Biggest fear, I don't fear. You don't fear No, I anything. don't fear anything. असं काहीतरी असतं ना की एखादी गोष्ट आहे की इट माइट बी द क्लोज वन्स, काहीतरी असतं See, प्रत्येकाच्या म्हणजे देर इज अ आर्मी थिंग, आयदर यू फिअर समथिंग ऑर युअर लाईंग. म्हणजे गोरखाज बद्दल आहे काहीतरी, आयदर यू आर अ गोरखा और यू डोंट फिअर समथिंग, असं काहीतरी आहे. No, I could be a Gorkha, I don't know. So, नाईस. सो या गोइंग टू नेक्स्ट क्वेश्चन. बिझनेसमध्ये तुम्हाला किती पैसे गमवले हे नाही, पण किती वेळा तुम्ही स्वतःला सांभाळावं लागलं? सो quite a few times. In fact, the COVID. So like I said, की the first lockdown, त्यांनी मला काही फारसा फरक पडला नाही. बरोबर. पण तो जेव्हा एक्सटेंड होत गेला बरोबर. आणि मग तो दुसरा लॉकडाऊन लागला, तो बरोबर. दुसरा लॉकडाऊन एक्सटेंड होत गेला, अँड फॉर मी इट वॉज अ न्यू व्हेंचर. आणि त्यांनी होतं काय की when I started this business, तेव्हा कोविड पिरियडमुळे लोकांनी नवीन जागा ट्राय करणं वॉज अ बिग इश्यू. सो जसं आपण लास्ट क्वेश्चन बघितला त्यालाच कन्क्लुडिंग पुढचा क्वेश्चन आपण घेतोय की बेसिकली तुम्ही स्वतःला कसं सांभाळावं लागलं तुम्हाला थ्रू आउट दिस सेटिंग अप द बिझनेस. सो त्याचं काहीतरी सांगा तुम्ही मला. सो बेसिकली सांभाळण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये म्हणलात तर फायनान्शियली, ओके. राईट. सो कोविडमुळे फर्स्ट वेव्ह असेल, सेकंड वेव्ह असेल, ते लॉकडाऊन असेल, त्याच्यानंतर PMCच्या कामामुळे रस्ता बंदी असेल आणि ज्याच्यामुळे मला डिरेक्टली बिझनेसला Okay. इफेक्ट झालं, Okay. ते असेल, त्या सगळ्यामुळे स्टॉपेजेस आणि ब्रेक काय म्हणतात त्याला, वर्क ब्रेक फ्लो हा खूप झाला. आणि ऑफकोर्स दॅट रिझल्टेड इन फायनान्शियल लॉसेस. ओके. आणि त्या प्रत्येक फायनान्शियल लॉसेसच्या वेळेला आय हॅड टू बी बेल्ड आउट, अँड विच इज वेअर माय एल्डर ब्रदर प्लेड अ बिग रोल. सो whenever the time came that I was, kind of getting worried, ki, how long can I sustain this? I'm passionate about this business. I'm convinced about what I'm doing, but external circumstances are forcing me in a different direction. Okay. So what do I do now? Right? हा प्रश्न येतो, किंवा रादर हा मला प्रश्न आला. So at that point of time, whenever I had a word with my brother or had discussions with him, he always supported me in principle and letter. So that was the saving grace. ओके, नाईस. सो आपण एक क्विक रॅपिड फायर घेऊ, Sure. त्यानंतर परत काही कन्क्लुडिंग क्वेश्चन्स आहेत. सो इडली की डोसा? डोसा का? मस्त असतो. यू कॅन हॅव इट सॉफ्ट लाईक अन इडली, यू कॅन हॅव इट क्रंची, क्रिस्पी. तो एकाच डोशाचं सेम काय तुम्हाला करता येतं, साईज बदलू शकतो. बरोबर. राईट. इडली म्हणजे असं म्हणतात आहे की तुम्ही इडली ही स्टॅटिक आहे, बट डोसा इज अ बिट डोसा डायनामिक. डायनामिक, यू कॅन डू सो मेनी थिंग्स विथ अ डोसा. ओके. चहा का कॉफी? कॉफी. कॉफी. नाईस. मुंबई की पुणे की मुंबई? पुणे हा प्रश्नच विचारला नाही पाहिजे. ओके. फॉर टू अ पुणे इट नेव्हर आस्क मुंबई की पुणे, ओके. इट्स ओनली पुणे. बिकॉज यू आर बॉर्न अँड बॉट अप इन पुणे. Yeah. त्यासाठी. ओके. ते पुणे तिथे काय उणे हे ऐकलंच आहेत ना तुम्ही, बरोबर. मग ते इट डझंट कम. ते असंच नाही आहे. ओके. सो कॅप्टन का रेस्टॉरंट ओनर ज्ञानेश? Both. I absolutely love both. I cannot give a this or that answer for this.
ओके. फेवरेट साऊथ इंडियन डिश? अगेन डोसा. डोसा. ओके. वन वर्ड फॉर फॅमिली? सपोर्ट. ओके. वन वर्ड फॉर सक्सेस? हार्डवर्क अँड डिसिप्लिन. ओके, 2 वर्ड झाले पण चालवून घ्या. ओके. वन वर्ड फॉर एंटरप्रेन्योरशिप? अगेन हार्डवर्क. ओके. सो जर तुम्ही 2020 मधल्या ज्ञानेशला भेटलात तर त्याला काय सांगाल? हेच सांगेन की जे केलंस ते चांगलं केलंस आणि कंटिन्यू डुईंग. ओके. ओनली थिंग, इफ इन द हाइंडसाइड, इफ यू कुड हॅव प्रेडिक्टेड द कोविड, यू कुड हॅव वेटेड फॉर अ बिट लॉंगर. जस्ट अ जोक. So, पण but- नो, आय एम नॉट अ पर्सन हू रिग्रेट्स की किंतु परंतु असं तसं. ते अशा गोष्टी होत राहतात. बरोबर. The decision that I take today may not be the decision that I will take 10 years from now. The decision I took 20 years ago may not be the decision that I'll take now. So as you grow in life, as you gather experiences, as you are positioned yourself, you always will, evolve. And change will be the only constant. So as long as you're true to the process, you continue what you're doing. ओके. आणि मग तुम्ही त्या लोकांना काय सजेस्ट कराल की जे ऑलरेडी तुमच्या कॅटेगरीमध्ये Mhm. कम्पीट करतात, Mhm. राईट? हु आर बर्निंग मनी, Mhm. who are sort of I would say they don't understand the economics behind sambar economics, idli economics. Correct. What do you suggest them? Unfortunately, कसं आहे की everybody sees the glory days of the restaurant business. Yeah. In a sense, what that restaurant म्हणलं की okay, they're making so much of money. Okay. Resto bar म्हणलं की it's making even more money. Okay. So there are a lot of investors in the market, or there are a lot of passionate people in the market who come in with the same idea that I will invest and I will make millions out of it. बरोबर. बरोबर? So in that process, they never actually have done the math of ROI, basic ROI. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की दुसऱ्याच्या जीवावरती तुम्ही स्वतःचा उभा एक बिझनेस. दुसऱ्याच्या जीवापासून म्हणणे बेसिक कॅल्क्युलेशन चुकू शकतं. बरोबर. म्हणजे काय, आता मी एका जागेला एक्स अमाऊंट ऑफ पैसे देतोय, बरोबर. बरोबर, त्याच्यासाठी स्टाफ खर्च हे ते. इफ यू लुक ॲट द इन्ग्रेडियंट कॉस्ट, that is probably the least negligible in a basic restaurant. ओके. Okay, the highest cost is that of a rent, and the second is that of manpower. बट स्टील आपण रेंटचं सोडून देऊ. काही बिझनेस ओनर जे स्वतःचं सुद्धा दुकान टाकतात, देन स्टील दे आर नॉट एबल टू मेक द प्रॉफिट. So if they are not able to make profit, then that means their product is wrong. ओके. That is as simple as that. So जागा तुमची असली आणि तुमच्या जागेत तुम्हाला हे करता येत नाहीये, तर म्हणजे तुमचं प्रोडक्ट चुकतंय किंवा तुमचं एक्झिक्युशन चुकतंय. इट इज गॉट नथिंग टू डू विथ नंबर्स. ओके. ओके, सो इट्स अ व्हेरी सिम्पल थिंग. सो आज स्ट्रगल करत असलेल्या ऑन्टरप्रेनरला तुम्ही काय मेसेज द्याल? एवढंच की जे काय तुम्ही करायचं ठरवलेत, मग ते काही असू नये, त्याचा तुम्ही अभ्यास केलात का? बरोबर. ते तुम्हाला त्याच्याबद्दल खरंच प्रेम आहे का? का तुम्ही त्याचं फक्त मॉनिटायझेशन कसं होईल या दृष्टिकोनातनं तुम्ही हे चालू करायला घेतलं आहे? कारण बहुतेक लोक काय करतात की मला बिझनेस करायचा आहे, मैं आज ये करूँगा, आज वो करूँगा, परसों वो करूँगा, अच्छा ये जहाज डूब रहा है तो वो जहाज पे चढ़ जाऊँगा, राइट? तसं होत नाही. ओके. You have to be convinced with one idea, plan it, execute it, and see that it is stable. Then you can start something new. ओके. सो फेलियर कसा बघावा एखाद्या माणसाने? Just a small blip Okay. in the long scheme of things. कि failure will happen, just as success will come to you, just as victory may come to you at some day, if you want to call it that way. The failure will also be part of the journey. So whether you want to call it a failure or whether you want to call it an obstacle, call it whatever. But there will be good days. जशी हाताची 5ही बोटं एक नसतात. बरोबर. It's exactly the same thing. You're not going to have all great days. So have faith and keep working. गिव्हिंग अप समजा करायची वेळ आली, ओके, एंटरप्रेनरशिपमध्ये, तर काय करावं आणि त्याचे पॅरामीटर्स सुद्धा काय असावे आणि कधी करावं? प्रत्येकाची लिमिट असते बरोबर, सहनशीलतेची. मग ती मानसिक असेल, फायनान्शियल असेल. सो जितकं जमेल तेवढं तुम्ही स्ट्रेच करायचं. तुम्हाला नाही जमलं, तुमचे वेल विशर्स असतील, फॅमिली असेल, त्यांच्या मदतीने तुम्हाला जमत असेल तर त्यांची मदत घेऊन ॲज फार ॲज यू कॅन कंटिन्यू, यू शूड कंटिन्यू. याचा अर्थ असा होत नाही की यू आर प्लेईंग ब्लाइंड. ओके. बरोबर, मग तुम्हाला माहिती आहे की ही बोट बुडणार आहे, तरी यू आर हेलबेंट ऑन
सिटिंग ऑन दॅट शिप, तर तो मूर्खपणा आहे. सो यू शुड अंडरस्टँड when is the right time to stay and hold the fort, and when is the right time to let go and look at something new. There is nothing wrong. कसं आहे माहिती, I read a book sometime back, Freedom to Fail. ओके. So it's an interesting book. So it's a book written by an entrepreneur ओके. and a person who failed in entrepreneurship, and she has written a book and it's called Freedom to Fail. So it talks about all these things. So you need to know your what you can say, time. Choose your time, and both, whether you decide to stay or whether you decide to call it quits. Either way it's fine. ओके. In fact, माझं ते लॉकडाऊन नंतर सगळं सुरळीत चाललं होतं आणि मग अचानक, इनफॅक्ट आय वॉज गोईंग ऑन अ बाईक राईड टू अमृतसर, लेह लडाख, आणि मी सकाळी निघालो पण होतो. बरं. आय वॉज प्रॉब्ली हाफ वे टू नाशिक, आणि अचानक मला रेस्टॉरंटमधनं फोन आला. म्हणजे एवढाच काही फोन कशाला आला, तर उचलला, त्याला म्हटलं सर रस्ता खणला आहे. म्हटलं सर अख्खा रस्ता खणून ठेवला आहे, रेस्टॉरंटला यायला जागाच नाही आहे. सो द PMC हॅड डिसाइडेड टू डिग द एंटायर रोड ऑन दॅट व्हेरी मॉर्निंग विदाउट एनी नोटीस ऑर प्री वॉर्निंग वॉट एव्हर. आणि अशा पद्धतीने सगळं खणून ठेवलं होतं की ॲक्सेसच नव्हता. आणि त्याच्यानंतर धूळ, माती, आवाज, राडा रोडा. सो दॅट वॉज द टाईम वेन आय टू अगेन फोर्सिबली शट द रेस्टॉरंट. आणि मग तेव्हा मला एकच वाटलं की ते एक डिप्रेसिंग मराठी गाणं आहे, कशी नशिबाने थट्ट आज मांडली. फक्त ते गाणं ऐकलं इन अ हॅपियर ट्यून. सो मला हेही विचारायचं आहे की असेही मार्केटमध्ये प्लेयर्स आहेत स्पेसिफिकली तुमच्या इंडस्ट्रीमध्ये, अँड दॅट टू साऊथ इंडियन क्युझिन. ओके. सो खूप जास्त ॲग्रेसिव्ह मार्केटिंग आहे, प्रचंड ॲग्रेसिव्ह मार्केटिंग आहे, बट स्टील दे आर नॉट एबल टू गेट दॅट फुटफॉल. ओनली वेन दे आर लोवरिंग द प्राईस people are getting the footfall, but as far as I would say food is concerned, it's similar. कसं आहे की you cannot do too many variations with South Indian food or any food for that matter. Okay. Dosa will be a dosa with a few variations, right? मग त्यात चव डावी उजवीकडे, त्याच्याबरोबर सांबार चटणी डावी उजवीकडे, you may add a few gimmicks here and there and all of that, right? तर त्या बेसिक गोष्टी काही फारशा चेंज होत नाहीत. आत्ता अनफॉर्च्युनेटली मार्केटमध्ये काय झालं आहे की द न्यू रेस्टॉरंट्स दॅट आर कमिंग अप, येस, बहुतेक वेळेला असं झालं की कुठल्या तरी एका मंदिराचं नाव लिहा, बरोबर, समोर घंटा वाजवा, त्या डोश्यावरती नको तेवढं तूप होता बरं, आणि त्याच्यावरती चटणीचा एक बुकटी टाका की साऊथ इंडियन झालं. सो यू हॅव टू अंडरस्टँड दॅट इज नॉट द प्रोडक्ट दॅट यू वॉन्ट टू सेल. बरोबर. साऊथ इंडियन फूड म्हणजे ॲज अ महाराष्ट्रीयन द नेक्स्ट मोस्ट हंबल फूड इज साऊथ इंडियन फूड. ओके, म्हणजे पोह्यानंतर माझं दुसरं कम्फर्ट फूड कुठलं आहे तर साऊथ इंडियन फूड आहे. बरोबर. मग ते इडली आली, डोसा आला, त्यात भाताचे प्रकार आले, सगळंच आलं. इट इज व्हेरी कम्फर्टिंग हंबल फूड. सो आत्ताच्या जे नवीन जागा आहेत वर ट्राईंग इट आउट देअर, दे प्रॉबेबली मिस द बस बिकॉज दे आर ट्राईंग टू ओव्हरकिल. ओके, सो दॅट इज वॉट आय फील. नाईस. सो तुमचं पुढच्या 5 इयर्सचं काय गोल आहे? तुम्हाला कुठे बघायचं आहे? काय आहे एक्झॅक्टली? Okay, like probably I mentioned back, ki माझं victory, I have not achieved the victory yet. Yeah. So I do have plans for expansion. At the same time, I do not want to expand my existing unit as is. Okay. I want to create a completely new brand. New brand. I will carry the name, but I will completely create a new brand, a new kind of menu, a new kind of setup. काही आहे तुमच्या डोक्यात आयडिया असं काही? नक्कीच आहे. So in fact, I have couple of plans ready. Okay. So at the opportune time, moment, discussions are going on, and if I happen to meet the right people who share my idea and who are ready to invest along with me, that is when I would take the plunge. नाईस. तुम्ही तुमच्या बऱ्याचदा रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहे आणि मी हे बघितलंय की तुमच्याकडे बरेच युनिक प्रोडक्ट्स आहेत. तुम्ही तो युनिक प्रोडक्ट कुठून आणि कसा, म्हणजे रिसर्च करायची पद्धत काय, आणि तुम्ही हेच का सिलेक्ट केलं? ऑफकोर्स इट इज अ साऊथ इंडियन फूड ओनली. आय नो, लाईक मँगलोर बन्स आहेत किंवा नाचणीचा डोसा जे आहे ते तुमच्या रेस्टॉरंटमध्ये, स्पेसिफिकली तुमच्या रेस्टॉरंटमध्ये मी बघितलेलं आहे. राईट. आणि ते मी अख्ख्या पुण्यात बघितलंय, कुठेही नाही मिळत. अगदी बरोबर. राईट. सो in fact, there were quite a few more things on the menu, Okay. which I've kind of cut down for now,
ओके. कारण त्याचं एक्सपोजर लोकांना नाही. सो मँगलोरियन फूड का, तर द फॅमिली दॅट आय एम मॅरिड टू दे आर मँगलोरी. ओ नाईस. Okay, so because of that, I got exposure to that kind of typical cuisine. ओके. Those tastes, those things. I visited Mangalore quite a lot. So तिकडे काय खायला मिळतं, काय नाही. Having said, my absolute first love for South Indian food is when I went to college in Chennai. आणि तिकडे सर्वना भवन नावाचं एक रेस्टॉरंट आहे, ओके. which is probably in Singapore, it is in US, it is in quite a few places across the globe, I think. So that was like a benchmark of South Indian food back then. सो ते पण मला एक्सपोजर होतं. सो की आय हॅव ऑलवेज अवेअर की जरी साऊथ इंडियन फूड कम्स फ्रॉम बेसिक इन्ग्रेडियंट्स, राईस अँड उडद डाळ, बरोबर. कोकोनट अँड अ ब्लेंड ऑफ फ्यू स्पायसेस, म्हणजे तुम्ही जर इन्व्हेंटरी बघितलीत ऑफ द इन्ग्रेडियंट्स, तर ती इन्व्हेंटरी खूप कमी आहे. पण त्याच इन्व्हेंटरीने डिफरंट प्रोसेसेस अप्लाय करून तुम्हाला इतकं काय काय क्रिएट करता येतं, विच इज मॅजिकल. अँड दॅट इज वॉट अट्रॅक्टेड मी मोस्ट टू साऊथ इंडियन फूड. ओके. आणि अपार्ट फ्रॉम साऊथ इंडियन फूड, यू हॅव ट्रॅव्हल्ड, यू हॅव सेल्ड अराउंड द वर्ल्ड, अँड यू हॅव टेस्टेड सो मेनी क्युझिन्स. सो मला हे सांगा की त्यातल्या त्यात अपार्ट फ्रॉम साऊथ इंडियन तुम्हाला कुठलं क्युझिन आवडतं, वाय, आणि त्याची स्टोरी काय एक्झॅक्टली? So apart from South Indian, if you say my next best cuisine to go for would be Thai cuisine. Okay, and why so? Again, I mean, okay, I have to say that I am a vegetarian, okay? Okay. So if you go in for a pure Thai, there is barely any vegetarian food there. Okay? Yet, त्यांचं जे preparation method आहे, coconut milk, softly cut veggies, बरोबर. rice, very, very simple. Nothing is too overpowering, nothing is too dramatic. It's humble but flavorsome. Okay. It can be your everyday food. It need not be an occasional food. So it's okay to eat biryani once. But if you're giving me a biryani day in, day out, I think my liver and my gut would have a problem. Okay. Right? Okay. So it's like this, की तुम्हाला comforting food at the same time tasty food, हे कुठलं वाटतं? That is what it is. Okay. My personal view is South Indian food, Maharashtrian food, South Indian food, and then Thai food. आणि महाराष्ट्रीयन फूडमध्ये काही स्पेसिफिक डिशेस? I can eat poha every day. पोहा. Every day. ओके. खात नाही पण I could eat. ओके, नाईस. आणि जर का आपण पुढे बघितलं की बऱ्याचदा आपण बघतो की साऊथ इंडियन म्हणजे प्रत्येक डिशचे एक इतिहास असतो. जसं बिर्याणी आपण बघितलं तर बिर्याणीचा एक वेगळा इतिहास आहे. बिकॉज ऐने अकबरी म्हणून एक पुस्तक आहे, त्यात बिर्याणीची रेसिपी लिहिलेली आहे. आणि दॅट डिश वॉज स्पेसिफिकली डेव्हलप्ड बिकॉज मुघल राईट द गार्डियन्स वॉट जे असतात की शिपाई होते, ते जरा दे वर नॉट दॅट हेल्दी, त्यामुळे ती डिश स्पेसिफिकली बनवलेली होती. राईट. सो दे कॅन फाईट विथ अदर पीपल अँड एव्हरीथिंग. सो असं साऊथ इंडियन फूडचं स्पेसिफिकली इडलीचा काय इतिहास आहे, त्याबद्दल काही सांगू शकाल तुम्ही? शुअर. सो आता इनफॅक्ट हे सगळं मी रेस्टॉरंट सेटअप करत असताना आय वॉज डुईंग अ लॉट ऑफ रिसर्च ऑफ एक्झॅक्टली दिस. ओके. कशाची काय स्टोरीज आहे, कुठून काय चालू झालं, व्हेरिएशन्स काय, हे काय ते काय. सो इडलीचा एक भयंकर इंटरेस्टिंग फन फॅक्ट. ओके. सो बॅक इन द डे द इंडियन किंग्स वुड मॅरी or have queens from Indonesia. Okay? And the word at idli actually came from Indonesia. ओके. वाव. So idli प्रेक्षक was... तुम्ही नक्की बघा काय ह्याचा इतिहास आहे. तुम्ही फक्त खाता पण यातला इतिहास माहिती नसेल तर तुम्ही नीट ऐका. सो इडलीचं जे प्रोसेस आहे म्हणा किंवा इडलीचं जे डम्पलिंग काइंड ऑफ, इट्स लाईक स्टीम्ड राईस. जसं आपण मोमोज सारखं थोडंसं. पण इडलीच. ओके. मोमो इज अ रॅप थिंग. ओके. राईट. सो इडलीची जी प्रोसेस आहे ही इंडोनेशियाकडनं आली आणि आपल्या इथे ती डेव्हलप होऊन एनहान्स झाली. ओके. सिमिलरली देर इज अ स्टोरी अबाउट सांबार. संभा आहार. सो स्टोरी गोज लाईक दिस की संभाजी महाराज जेव्हा साऊथला एक्सपिडिशन्सला गेले तेव्हा छत्रपतींना खाण्यासाठी काहीतरी हवं होतं, which would suit his palate. Okay. And sambar
was an invention that happened to come about at that time. वाव. संभाजींचा आहार आहार सांबार. सांबार. This story is really unique. Hmm. आणि यात खूप It is, it is. Yeah. So, I mean, imagine करा की महाराज जेव्हा खाली गेले Okay. दक्षिणेकडे, मला वाटत नाही हे कोणालाही माहिती असेल आपल्या आय एम शुअर प्रेक्षकांना. फूडीज किंवा काय म्हणतात त्याला इन्क्विजिटिव्ह लोकांनी या गोष्टींवर रिसर्च केला असेल आणि But me- वुड बी अवेअर, बट जनरल पॉप्युलेशन वुड नॉट बी अवेअर. नाही, आय डोंट थिंक सो. म्हणजे म्हणजे हे रिलेशनच कोणी विचारही नसेल केला. करेक्ट. दिस इज रिअली युनिक. मी ही पहिल्यांदा ऐकतोय. तुम्हाला असं, आय मीन, जस्ट बिकॉज वी आर टॉकिंग अबाउट फूड, देर आर लॉट ऑफ these cooks, celebrity cooks, बरोबर. who while they're doing their shows, they kind of narrate these stories. नरेश. ओके. स्टोरी And story narration मध्ये त्यांच्यात you will come to know about the birth of every food in India. राईट. खूप छान करतात. Nice. So, sir, it was really inspiring talking to you. Thank Your you. overall journey was really nice. So, मित्रांनो, तुम्हालाही असे इन्स्पायरिंग स्टोरीज जर का बघायचे असतील तर फॉलो आणि सबस्क्राईब करा खाओ पिओ भारत. ऑफकोर्स तुम्ही बाकी इंस्टाग्राम, यूट्यूब आणि बाकी चॅनल्सवरती सुद्धा आम्हाला फॉलो करू शकतात आणि हे जे रील्स सुद्धा तुम्हाला अवेलेबल राहतील. सो थँक्स अ लॉट. Thanks, Ketak. Thanks for having me here.